जय जय रामकृष्ण हरी. कुटस्थ व्यापारी. हो, आपण कुटस्थ व्यापारी बनायचे. कुटस्थ व्यापार करायचा आणि सदैव सुखाचा नफा, फायदा आणि लाभही मिळवायचा. त्यासाठी मंत्रगीतेचा अभंग क्रमांक 239चा गूढार्थही पाहायला हवा. प्रथम अभंग वाचूया. ज्ञानभोज्य गुरु हाते, घाला जेवुनी तृप्तीते, सुखे उदार अवचिते, पैगा देत सर्वदा. जितेंद्रिय ब्रह्मचारी, राहे कुटस्थ व्यापारी, भासन भासे अंतरी, ज्याचा अंत आढळेना. तोच योगारूढ हेम, भेंडा धोंडा जयासम, तुका म्हणे सर्वोत्तम, हे रोकडी प्रतीती. श्लोक आणि अभंग यातील साम्य दाखवणारा एकच शब्द आहे. सुरुवात करते त्याची, तो ज्ञान. ज्ञान या शब्दातून आपल्याला कुटस्थ व्यापाराचा गूढार्थ समजून घ्यायचा. असे हे विशेष ज्ञान म्हणजेच विज्ञान सांगणारे गुरूंची आठवण जगद्गुरु तुकाराम करून देतात. ज्ञान भोज्य गुरु हाते, घाला जेवुनी तृप्तीते. असा भरपेट ज्ञानातून विज्ञान म्हणजे मेंदूच्या प्रक्रियेने विज्ञानाचेच ज्ञान बनते असं म्हणूया. त्यातून स्वरूपी मन म्हणजे आत्म्याचा ब्रह्माशी नित्य कर्माने होणारा अविनाशी संवाद, यातून मिळणारे निरंतर सुख. म्हणून अभंग सांगतो, ज्ञानभोज्य गुरु हाते, घाला जेवुनी तृप्तीते, सुखे उद्धार अवचिते, पैगा देत सर्वदा. आता ज्याला ज्ञानी बनायचे त्याला संगणकी बनायचे. आता संगणकी शब्द म्हणजे काय, तर शिंपी म्हणजे कापड आणि दोरा याची कायमची सांगड घालतो. तसे संगणकाचे ज्ञान आणि कर्म हे एकरूप करणारा त्याला आपण संगणकी असेच म्हणूया ना. हे अद्ययावत कृत्रिम ज्ञान अनुपलब्धीय मानावंच लागेल. ज्ञानाचे अवलोकन करण्यासाठी ज्ञानेंद्रिय आपापली माहिती मेंदूकडे पाठवतात. त्यानंतर मेंदू त्याचं ज्ञान प्रकट करतो, ते प्रमाण शब्दातून. म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांची 5 वेगवेगळी स्थाने मेंदूत असतात. जेव्हा संदेश मेंदूकडे जातो तेव्हा त्याच्या पूर्वज्ञानानुसार म्हणजेच प्रमाण शब्दातून तत्परतेने काम करतात आणि निशंकपणे त्याचा निर्णय मन हे 6वं स्थान घेतं आणि प्रकट करतं. त्यासाठी ज्ञान प्रणाली बनवावी लागते. दर्शन शास्त्रात अशा या 6 प्रमाण शास्त्रांची सांगड घालणे हे पाहायचं सहज शक्य होईल. पण आता हे जर आपण पाहिलं आणि ज्ञान घेतलं तर आपल्याच ज्ञानाची तर खोली वाढेलच, पण सिद्धही होऊ शकेल. अर्थात यासाठी हा एक संशोधनाचाच विषय आहे. यात प्रमाण शब्दांचे नाविन्य, अर्थ, भाषा, विशिष्ट चक्रीय पद्धतीचा तक्ता हे सर्व ग्रहण करण्याची चेतना मेंदूला कोण बरं देतं? मेंदूत प्रोसेसिंग नंतर त्याच्या प्रकटीकरणाची अनुभूती कशी होते? आता आत्ताच पहा, आत्ताची मुलं शाळेत जाऊन अभ्यास करण्यापूर्वीच मोबाईल मधली नखा एवढी चीप त्याला ज्ञान देते. अगदी ज्यानं त्याला जे माहित नाही ते सगळं ज्ञान पुरवते. आता ह्याला गूढ ज्ञान कसे आहे बरं, तर भासन भासे अंतरी, ज्याचा अंत आढळेना. अवघ विश्वरूपच अभ्यासकाभोवती नाचू लागतं. ज्ञानाच्या भोजनात आंबट चिंबट कडू गोड सर्व चवीचे पदार्थ येतात. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळाच दिसतो तसे अभ्यासाच्या विषयावरच लक्ष केंद्रित झालं पाहिजे. आणि यासाठी जितेंद्रिय ब्रह्मचारी, राहे कुटस्थ व्यापारी, भासन भासे अंतरी, ज्याचा अंत आढळेना. आत्मविश्वासाने ज्ञान मिळाले की एखादा व्यवसाय चालू करतो, म्हणजे जो कोणी ज्ञान मिळवणारा आहे अभ्यास होतो आणि त्याचं व्यवसाय बहरतो. किंवा एखाद्यास IT सारख्या कंपनीचा कॉल अचानकपणे मिळतो आणि तो औचित्य क्षण त्याचा सुखाचाच असतो. त्यातून दरमहा मिळणारी सॅलरी सर्वदा सुख देते. म्हणजेच सुखे उद्गार अवचिते, पैगा देत सर्वदा. अशा वेळी मनावर आरूढ होता आलं पाहिजे. नाहीतर मन मोकाट बनतं आणि घबाड मिळवण्याच्या हव्यास निर्माण होतो.
विज्ञानाच्या ताटावरून उठण्याची इच्छाच होत नाही. सर्वदा सुख मिळवण्याच्या चक्रव्यूहात जीव अडकून राहतो. अगदी आपलं कुटुंबात सुद्धा लक्ष ठेवायला वेळ मिळत नाही. मुलाबाळांसाठी सुद्धा वेळ मिळत नाही. आणि यातून सायबरी गुन्ह्यात घडतातच आतलं गुन्हे, पण जो मिळतो तो आनंद तात्पुरता आनंद मिळतो. अर्थात जसं आपल्यापासून ज्ञान लांब राहत नाही, तसं आपण केलेला गुन्हाही लपून राहत नाही. यातून होणाऱ्या तुरुंगवासाच्या वेदना शरीराला होतात, आत्म्याला नाही. आत्मानंदी सदैव सुख हवं असेल तर कुटस्थ व्यापारी बनून राहता आलं पाहिजे. कारण आत्मा चिरंजीव आहे, त्याला नाही कधी इजा होत, शरीराला होतात जे काही आपल्याला भोगावे लागतात, भोगतो. तर जितेंद्रिय ब्रह्मचारी राहे कुटस्थ व्यापारी. यातील कुटस्थ, आता याचा अर्थ बघूया. कुटस्थ म्हणजे अविनाशी आत्मा, आणि व्यापार म्हणजे हा एक संधी शब्द आहे. तर व्यापारी, आपल्याला व्यापार करणे माहितीच आहे, व्यवहार आहेच तो. पण आता इथं आपण व्यापार या शब्दाची जर संधी फोड केली तर व्याप अधिक अरी. व्याप म्हणजे वाढवलेला पसारा आणि अरी म्हणजे उत्कंठा, असाही याचा अर्थ असतो. तर आत्मानंदित तल्लीन होऊन मनातील उत्कंठा पूर्ण करण्यासाठी कूटनीतीने ब्रह्मांडाचा व्यवहार सांभाळणे म्हणजेच कूटस्थ व्यापार. बरोबर ना? हा झाला आध्यात्मिक व्यापार. आता आध्यात्मिक व्यापाराचं वर्णन पाहताना आठवतात ते वाणी तुकाराम, म्हणजेच व्यापारी तुकाराम. आता ह्या व्यवसायात अर्थातच भांडवलाची गरज आहेच. ब्रह्मांडाचा व्याप सांगणारी तुकारामांची मंत्रगीताच त्यांच्यासाठी भांडवल बनली. आणि नित्य कीर्तन, भजन, नामस्मरणातून विठ्ठल मंदिरातील दुकानाचा आपोआपच प्रचार झाला. आणि गिराईक म्हणूया आपण त्याला हवं तर, पण त्यांचे भक्तगण रोज काही ना काही संख्या वाढत होती आणि लोकांना त्यांच्या मनामध्ये एक काही ना काही दिलासा मिळत होता. ह्या ह्याच्यात मात्र अज्ञानाने रंजल्या गांजलेल्यांना ज्ञानाची अनुभूती दिली जात होती. आता अंधश्रद्धेतून त्यांना श्रद्धावान बनवले. आतापर्यंतच्या अघोरी उपायाने धनवान बनलेल्यांचे स्थान डळमळले. त्यांचा इन्कम थांबला ना, सॅलरी थांबली त्यांची. याची संख्या जास्तीच्या हुकमतीने, यांची संख्या जास्त, त्यांच्या हुकमतीने मंत्रगीता इंद्रायणीत स्वाहा झाली. अंतरात्म्याचा ब्रह्माशी असलेला व्यापार वाणी तुकारामाने मात्र नित्य कर्मातून करतच राहिले. त्यांनी थांबवलं नाही. कारण मंत्रगीता पुस्तक, ग्रंथ गेला इंद्रायणीला, पण त्यांच्या मनात जे काही होतं ते तसंच होतं. अजूनही तोच कर्मातून तोच व्यापार चालू आहे. इथे आठवतात ते लोकमान्य टिळक. त्यांनी गीता रहस्याचा ज्यावेळेला ग्रंथ झाला आणि आता तुरुंगातून बाहेर पडणार, तेव्हा ते जेलरने विचारलं, मी तुमचा हा गीता रहस्य जाळून टाकू का? तर त्यावेळेला लोकमान्य टिळक म्हटले, हो तुम्ही हा ग्रंथ जाळाल, पण माझ्या मनात, माझ्या मेंदूत जे त्याचे विचार आहेत त्याचं तुम्ही काय करणार? ते माझ्याजवळच राहणार आहेत, माझ्याबरोबरच येणार आहेत. तसं इथं तुकारामांची मंत्रगीतेचा ग्रंथ झाला, इंद्रायणीत अर्पण झाला, पण तुकारामांच्यात पूर्ण रुजलेली जी गीता होती, भगवद्गीता होती, ती त्यांच्याबरोबरच होती. आता असे तुकारामांचं नित्य कर्मातून अजूनही गूढार्थ व्यापार किंवा आपण ज्याला म्हणतो तो कूटस्थ व्यापार अजूनही चालूच आहे. आणि म्हणून आता आजच पहा ना, अद्ययावत टेक्नॉलॉजीमुळे मंत्रगीतेचं प्रसारण होतच आहे. ह्याच्यामागे तुकारामांचीच प्रेरणा आहे. शाश्वत अध्यात्म आणि अशाश्वत विज्ञान हे जर एकत्र आले तर असो, अशा योगारूढ साधकाला सर्व विश्वात्मके देवे असेच वाटू लागेल. ब्रह्माच्या प्रत्येक घटकात, प्रत्येक जे दिसणारे आहे त्यात साम्य हे असतंच. प्रत्येक घटकात साम्य असतं. बघा ना, आपण सगळ्याला नमस्कार करतो, अगदी दगडापासून, विटेपासून, जमिनीपासून ते श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत, कारण सगळ्यामध्ये चैतन्य असतंच. तसे प्रत्येक जीवाकडून चांगले गुण आजमावून तात्पुरते त्याला गुरुही मानावे, असं आपल्याला आपली संस्कृती सांगते.
असे सर्व विश्वाचे गुरु म्हणजे दत्त महाराज हेच सांगतात. त्यांनी 24 जीवांना गुरु मानून आपल्यासमोर एक सांकेतिक वारसाच जणू आपल्याला दिलाय आणि तो स्वीकारावा ही त्यांची अपेक्षा असावी. पतंग, मधमाशी, कीटक असो किंवा अग्नी, जल, वायू, समुद्र, नद्या असोत किंवा पिंगला वेश्या सुद्धा असोत, आपल्या डोळ्याला देह शरीराचे वेगळेपण दिसते कारण ते नाशवंत आहेत. पण प्रत्येकात असणारा चिरंजीव आत्मा हा एकच आहे आणि कोणत्याही जीवाकडे पाहताना त्या आत्म्याचा गुण पाहावा. त्याच्यात प्रत्येकाकडे एखादा अवगुणही असेल तर त्यालाही आपण गुण बनवावे आणि सत्कर्मी रती वाढू द्यावी. म्हणजेच या कूटस्थ व्यापारातून सत्यानंदी सुखाचा लाभ करून घ्यावा. या साम्यवादातून जर किंमत मोजली जात नाही, या साम्यवाद जो आपण पाहतो ना ब्रह्माचा, तो कसं तर किंमत कशी मोजली जाते तर आपण माती आणि सोनं हे काही समान म्हणत नाही, पण तुकाराम अभंगातून सांगतात, तोच योगारूढ हेम भेंडा धोंडा जयासम तुका म्हणे सर्वोत्तम हे रोकडी प्रतीती. भेंडा म्हणजे मातीचं ढेकूळ, धोंडा म्हणजे दगड, हेम बावन कशी सोनं. आता सर्व हे त्या योगारूढाला सारखंच वाटतं. तो साधक योगारूढ असतो, त्याची मानसिकता, त्याचे विचार त्या पद्धतीनेच बनलेले असतात. मी पण एक ब्रह्म आहे, समोरची व्यक्ती ब्रह्म आहे, माती ब्रह्म आहे, सोनं ब्रह्म, या समभावानेच भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे या शाश्वत ज्ञानाने तो प्रेरित झालेला असतो. आजची युवा पिढी धावते ते इंटरनेट टेक्नॉलॉजीकडे, पण आजचे ज्ञान हे उद्या जुनं होतं. पहा ना तुम्ही, या वर्षीचं नवीन कॉम्प्युटरची किंमत पुढच्या वर्षी जवळजवळ 50% कमी होते. का? कारण त्यातलं ज्ञानाचं जे आहे ना, ती किंमत कमी होते, ते यंत्राची नाही. त्यामुळे हे अद्ययावत ज्ञानही अशाश्वतच आहे. अध्यात्माचे शाश्वत ज्ञान देणारी हे अध्यात्माचं ज्ञान मात्र शाश्वत आहे. आता हे शाश्वत ज्ञान कुठलं तर शाश्वत ज्ञान देणारी भगवद्गीता 7000 वर्षापूर्वी झाली आणि तरीही ज्ञानतृप्तीच्या भोजनाचे सुख ती सदा सर्वदा सर्वांना देत आहे. फक्त काळानुसार तिचं रूप बदलतं. कधी ज्ञानेश्वरी होते तर कधी मंत्रगीता होते, पण जितेंद्रिय योगारूढाची कूटस्थ व्यापाऱ्याच्या नेटवर्कची रोकडी प्रतीती मात्र तीच असते. हजारो वर्ष झाली तरी अशा या कूटस्थ व्यापारीने नित्य नेट म्हणजे जे व्यापारी बनणार आहेत त्यांना, अशा या कूटस्थ व्यापारी बनलेल्यांनी नित्य नेटवर्क चालू ठेवलेच पाहिजे. हो ना? कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण.